आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. चाललेलो आहोत बाबांसोबत नदीच्या पेट्या कापायला. चला तर मग आमच्यासोबत नदीच्या पेट्या कापायला सकाळ सकाळ चाललेलो आहोत जंगलात. मी चालले यांच्यासोबत, पण माझ्यानं काही चढवत नाही. लय दम लागतोय चढायला. डाग मोठ्यानं बोला जरा. कुठल्या? हा हा. आम्ही 6:30ला घरातून निघालोय. दम लागतोय चालताना. अजून लय वरती जायचंय आम्हाला. गावचे गावचा रस्ता बघा कसं पायवाट. आता जंगल खूप झालेलं आहे. पहिल्यासारख्या वाटा नाही राहिल्या गावी. मच्छर चावते त्याच्यामुळे मी असं दुपट्टा घेतलाय, कारण मच्छर खूप आहे. मच्छर लय चावते. इकडे घमेले घेतलेले मध आणण्यासाठी. किती मस्त वाटते सकाळ सकाळ. आणि की जंगलात लय भारी वाटते. बघा ना किती मस्त वाटते. हा, पायवाटा. पहिले आम्ही इकडून फाटीने यायचो, आता येतात लोक. फुलांच्या किती मस्त लाईना मस्त वाटतायत झाडांच्या. दम लागतोय वरती चढताना. लय दमाय होते. लय दमाय होते. अजून लय आहे ना जायला. केवढा डोंगर आहे वरती चढायला. व्हिडिओला माझ्या लाईक करा, फॉलो करा. खूप मेहनत घेतली मी गावी आल्यावर तुमच्यासाठी. बाबा आणि विघ्नेश चालतायत. माझ्यानं काय चढवणावरती. 10-15 वर्षानंतर या वाटण चालते मी. त्यांचा आता किलबिला उठलाय. किती मस्त आवाज येतोय. दगडी जवळ पोचले ना बाबा. दगडी जवळ बोलतात ना. हा, खळ ना छोटस. आता कुठे दमान चल बाबा. आता इथे वरती चढत चढत जायचं. आता काय माहित मी चढते की खाली येते परत फरफटत. नाही रे, नाही येते दमान दमान. चला, आम्ही पेटी जवळ पोचलेलो आहोत. हा विघ्नेश माझा मोठा मुलगा. मी आले यांच्यासोबत मध घेऊन जायला. कशा लावतात पेट्या ना, पाहू शकता. अशा प्रकारे गावी पेट्या लावतात जंगलात. ते काय मग पडते पण एवढं बारीक पडतं. इकडे मधीची मशीन आहे. तोंड धुतलं का बाबा? मासे आहेत ना.
मास्क्या उठलेल्या आहेत, काही खरं नाही. नाही चावणार ना? वाटत नाही ना बाबा? बाबांची लाईफ गेली मध काढून. भरले बाबा खालचं. सुपर बोलतात ना त्याला. वरच्याला आणि खालचं काय? बाबा एकत्रच बांधत फिरमे. फिरमा फिरमा काय? हा सुपर. हा सुपर आणि तो फिरमा. टाप ताप. ताप. ही मशीन मध्ये पिळायची, हा आणि ते कापून न्यायचं. हा काय? पहिली बाबाबाई गावी होती तेव्हा यायची ना तुमच्या दिलं सोबत? तो बांध तो मोकळ तसं काही येईल थोडा पाहिजे ती पहिलीच थोडा पाहिजे होती. सर्व घेतले एक मास्कांना. मधीच्या पेट्या पूर्ण भरून गेलेत आणि निघत नाहीत ना बाबा, एकदम पॅक झाले. ले मासे मधीची पोकळी, मधीच्या पोकड्या आहे ना. पर माझं पिल्लू कसं खातंय, चुक 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 नुसतं. हे बाळ, ही पोकळी नीट ठेव. पोकऱ्या करायला सावल बाबा, सावली पाहू शकता. बापरे बापरे, मी तर पहिल्यांदाच बघते एवढ्या जवळून. प्लीज हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अजून दोन किंवा 3 पेट्या कापायच्या आहेत, आहे ना. इंजेक्शन चांगलं असतं बाबा, ते कापावं लागतं. असं सगळं पुसून घ्यायला लागतं ना मधीचं. इथं चावल्या बघा. विघ्नेच्या हाताला चावली सकाळ सकाळ इंजेक्शन, आहे ना. तर या सकाळ सकाळ मध खायला. पूर्ण मधीन भरले पोकळी. खूप छान लागते, पण कमी खावी लागेल कारण पहिली शुगर आहे पोटामध्ये. एकदम आयुर्वेदिक आणि प्युअर मध. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. मी किती वर्षांनी मध अशी खाते, मला अशी लय आवडते खायला. मास्के बघा किती बसले आहेत त्या. बाबा सुपर कापतायत. किती मस्त ना, रसभरी एकदम मस्त. मला लय आवडतं असं बघायला पण आणखी खायला पण. हे काय असतं बाबा? ते लावलेलं असतं ते शील करतो नाही. करेल त्याला सगळं हे व्हिडिओ मध्ये येईल सगळं. मध काढतो.
कशी ती पण आपण 10,000ची घेतलेली. बाबांना बघ सगळी माहिती आहे. पाणी निघालं आपोआप निघते ना. झालं साफ होऊन निघालं. क्लिअर एकदम. मध साईडला झाली. आता आम्ही दुसऱ्या पेटीकडे चाललोय. दुसरी पेटी कापायची आहे. बाबा विघ्ने चालले आहेत पुढे. मी जाते दमान दमान पाठीमागून. कसली चालता येते माझ्यानं. काही चालू आहे ना वरनं खाली. आता वरनं खालनं वर चढत आली. आता खाली उतरायला नाही. ती पण कापून घेऊ ना आल्यासारखं. का हा दोन्ही पण घ्या कापून ना. परत सारखं सारखे घ्यायला. आता एकदा पाळवी फुटली की मग कडू होते. पहिली आम्ही गावी होतो तेव्हा सकाळ सकाळ फाट्यानं यायचं इकडे आहे ना बाबा. फाट्यानं लाकडं न्यायला. हां ती लोक पुढे चाललेत. मी दमान दमान चालते इकडून. खालनं वर माणूस कसंही येतं पण वरनं खाली जायला लय पाय दुखतात. जंगल पाहू शकता. बाबा दुसरी पेटी कापतायत आहे ना बाबा. हे मस्त आहे. पहिली अडचणीत होती. बाळा जास्त नको घेऊ. थोडं थोडंच घे. 5-5 मिनिटाचं सेकंडचं. नको मला. कापायची की संपल्या. एक आहे अजून. अजून एक पेटी कापायची. 2 कापल्या. एवढी मध झाली पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कारण व्हिडिओही खूप मोठा होतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.